गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी 10 दिवस घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद केले जातात. मोदक केले जातात. म्हणूनच तुमच्या सगळ्यांसाठी अगदी खास घाईच्या वेळेला झटपट तयार होणारे, खवा न वापरताही खव्याहूनही स्वादिष्ट असे लागणारे, मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारे रवा नारळ मोदक बनवणार आहोत. हे मोदक आपण ओला नारळाचा वापर करून बनवणार आहोत. त्यामुळे हे मोदक खूपच चविष्ट असे लागतात. रेसिपी इतकी सोपी आहे की पहिल्यांदा करणाऱ्याला ते नक्कीच जमणार आहे. नमस्कार मंडळी. मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. सर्वप्रथम बघा या ठिकाणी मी एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे. आपण सुद्धा जाडबुडाचं कुठलंही पातेलं घेतलं तरी सुद्धा चालू शकेल. त्यामध्ये मी पाव कप या ठिकाणी साजूक तूप घेतलेलं आहे. या मोदकासाठी फारसं काही तूप लागत नाही. कमी तुपामध्ये देखील हा मोदक खूप छान असा तयार होतो. तूप या ठिकाणी वितळून रेडी झालेला आहे. त्यामध्ये आता आपण रवा घालणार आहोत. तर 1 कप या ठिकाणी मी बारीक रवा घेतलेला आहे. या मोदकासाठी बारीकच रवा लागतो. त्यामुळे आपल्याकडे जर जाड रवा असेल, तर आपण तो रवा मिक्सरमधून 2 ते 3 वेळा फिरवून घ्या. त्याला बारीक करून घ्या आणि मग त्यानंतर तो या ठिकाणी आपण वापरू शकता. तर हा बारीक रवा आपण या तुपामध्ये घालून घेतलेला आहे आणि मंद ते मध्यम आचेवर छान घरभर सर्वत्र सुवास पसरेपर्यंत आणि रव्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हा रवा मध्यम टू मंद आचेवर छान परतवून घ्यायचा आहे. रवा छान असा या ठिकाणी परतवून झालेला आहे. आपण बघू शकता रव्याचा रंग देखील आता बदलला गेलेला आहे आणि जर आपण उलटण्यावर घेतला तर तो पटकन खाली पडत आहे. याचा अर्थ आपला रवा जो आहे तो मोकळा-मोकळा आणि सुटसुटीत असा व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे. पुढे आपण या भाजलेल्या रव्यामध्ये ओलं नारळ घालणार आहोत. तर या ठिकाणी 1 कप भरून गच्च भरून मी या ठिकाणी ओलं नारळ खवून घेतलेलं होतं. आपण मिक्सरमध्ये देखील फिरवू शकता आणि आपल्याकडे ओलं नारळ जर नसेल तर या ठिकाणी आपण डेसिकेटेड कोकोनट म्हणजे जे सुकं खोबरं बाहेर मिळतं ना, पॅकेटमध्ये जे डेसिकेटेड कोकोनट असतं, ते आपण या ठिकाणी वापरलं तरी सुद्धा मोदकाची चव खूप छान अशी लागते. अगदीच तेही नसेल तर घरातलं साधं जे खोबरं आहे, ते छान बारीक किसणीने किसून घ्या. मिक्सरवर 1-2 वेळा फिरवून घ्या आणि ते सुद्धा तुम्ही वापरलं यामध्ये तरी सुद्धा चालू शकेल. ओला नारळ जर घातला तर त्याची चव अगदी उत्तम अशी लागते. तर या ठिकाणी आपण ओला नारळ घातलेला आहे. 1 कप भरून घेतलेला आहे. मंद आचेवर आपण याला 2 ते 3 मिनिटं छान असं परतवून घ्यायचं आहे. बारीक रवा आणि ओला नारळ या ठिकाणी आपला छान असा परतवून रेडी झालेला आहे. यामध्ये आता पुढे आपण अगदी छान खव्यासारखी चव येण्यासाठी यामध्ये मिल्क पावडर घालणार आहोत. तर या ठिकाणी आपण अर्धा कप मिल्क पावडर घातलेली आहे. आपल्याकडे जर मिल्क पावडर उपलब्ध नसेल तर आपण दुधावरची साय तर आपल्याकडे सगळ्यांकडेच असते. दुधावरची साय आपण या ठिकाणी अर्धा कप या ठिकाणी घालायची आहे. म्हणजे अगदी छान असे आपले मोदक तयार होतात. आता ही सुद्धा आपण छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. थोड्या गुठळ्या झाल्या असतील तर त्या चमच्याच्या सहाय्याने मोडत जायचे आहे. गॅसची फ्लेम या ठिकाणी मंदच आहे. बारीक रवा, ओला नारळ आणि मिल्क पावडर यांचं मिश्रण जे आहे ते थोडंसं आपण 2 ते 3 मिनिटं परतवून घेतलेलं आहे. यामध्ये आता पुन्हा आपण पुढे दूध घालणार आहोत. तर छान असा उकळत्या दुधामध्ये, गरम दुधामध्ये मी केसरच्या 10 ते 12 काड्या भिजत घातल्या होत्या 4 तास अगोदर. त्यामुळे छान असा गडदसर असा रंग आलेला आहे दुधाला. तुम्ही सुद्धा 3 ते 4 तास उकळत्या दुधामध्ये आपल्याला हे केसर भिजत घालायचं आहे म्हणजे रंग खूप सुरेख असा येतो. तर हे दूध आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे. पाऊण कप दूध आहे. ते छान आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे. वेलची पूड घातलेली आहे फ्लेवर येण्यासाठी. तर या ठिकाणी 1 टीस्पून आपण वेलची पूड घेतलेली आहे. सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. कधी-कधी काय होतं ना, जेव्हा आपण त्यामध्ये दूध घालतो, तेव्हा तो एखादा जो रवा असतो, जास्त प्रमाणात फुलतो. त्यावेळेला काय करायचं आहे, आपण पाव कप दूध जे आहे, ते आपल्या घरामध्ये उपलब्ध असतंच. उकळून थंड केलेलं ते पाव कप दूध आपण यामध्ये घालायचं आहे. मी सुद्धा पाव कप दूध पुन्हा घातलं आहे. म्हणजे टोटली मी या ठिकाणी पाऊण कप दूध ऑलरेडी घातलेलं होतं. नंतर पाव कप दूध घातलंय म्हणजे 1 कप दूध मी यामध्ये घातलेलं आहे टोटल. तर 1 कप दूध घातल्यानंतर आपण याला छान असं छान परतवून घेतलेलं आहे. छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता बघू शकता आपण हे बघा, आपला जो रवा आहे तो छान असा शिजला देखील आहे, मऊसूत देखील झालेला आहे. सोबतच तो मोकळा देखील आहे. आपल्याला अगदी याचा शिरा करायचा नाहीये, नाहीतर मोदक सुबक नाही बनत, अगदी छान नाही बनत. गच्च असे बनतात. त्यामुळे आपल्याला मोकळा देखील हवा आहे, सोबतच मऊसूत देखील हवा आहे आणि शिजला देखील पाहिजे. तर 1 कप दुधाचं प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे. 2 ते 3 मिनिटं छान वाफ काढून घेतल्यानंतर आपलं जे मिश्रण आहे ते छान मोकळं झालेलं आहे. सोबतच ते मऊसूत देखील झालं आहे. आता मोदकाला छान असा गोडवा येण्यासाठी आपण यामध्ये आता साखर घालून घेणार आहोत. तर आपण रोजच्या वापरातली साखर या ठिकाणी वापरलेली नाहीये. आपण आज इथे धागा मिश्री साखर घेतलेली आहे. या धागा मिश्री साखर ही आयुर्वेदिकमध्ये हिचं फार असं
महत्त्व सांगितलेलं आहे. ही शरीराला ते खूप पौष्टिक असते आणि मुलांसाठी देखील खूप पौष्टिक असते. हा एक खडीसाखरेचा प्रकार आहे. तर या ठिकाणी ऐवजी खडीसाखर घेऊ शकता किंवा ह्या प्रकारची धागा मिश्री साखर घ्या. त्याची या पद्धतीने मी पिठी साखर करून घेतलेली आहे. 1 कप भरून ही पिठी साखर आहे. आपल्याला जर पिठी साखर किंवा कुठलीही साखर नसेल वापरायची, त्याऐवजी आपण बारीक चिरलेला गूळ देखील वापरू शकता. फक्त रंगामध्ये बदल होतो आणि थोडा चवीमध्ये बदल होतो. बाकी मोदक छानच होतात. मिश्रणामध्ये या ठिकाणी मी साखर घालून घेतलेली आहे. गॅसची फ्लेम या ठिकाणी मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला हे मिश्रण सतत हलवत छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. साखर घातल्यानंतर त्याला थोडं पाणी सुटतं आणि हे मिश्रण अजून थोडंसं मऊसूत होण्यामध्ये मदत होते. साखर संपूर्ण मिश्रणामध्ये एकजीव झालेली आहे. मिश्रण छान ओलावलं आहे. आपण बघू शकता अगदी परफेक्ट असं मोदक वळण्यासाठीचं मिश्रण जे आहे ते या ठिकाणी रेडी झालेलं आहे. तर आपण आता गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत आणि हे मिश्रण साधारणतः 10 मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवायचं आहे. म्हणजे ते आतल्या आत मुरतं आणि खूप सुरेख अशी मोदक आपले तयार होतात. तर मिश्रण आता 10 मिनिटं आपण झाकून ठेवूयात. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. 10 ते 15 मिनिटानंतर जेव्हा मोदकाचे मिश्रण थोडे कोमटसर होईल, तेव्हा आपण हे मोदक वळायला घेणार आहोत. 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. मिश्रण छान असं मुरलं गेलेलं आहे. झाकण काढून घेऊयात. मिश्रण या ठिकाणी कोमट आहे आणि कोमट असतानाच आपण याचे मोदक वळून घेणार आहोत. तर माझ्याकडे ह्या पद्धतीचा रेडीमेड साचा आहे. त्यामध्ये थोडंसं आपण तूप लावून घ्यायचं आहे. आपल्याला जर काही सुकामेव्याचे काप वगैरे आपण लावायचे असतील, तर आपण या स्टेजला इथे लावू शकतात. मी प्लेनच ठेवलेला आहे मोदक. या ठिकाणी लॉक लावून घ्यायचं आहे आपल्याला मोदकाच्या साच्याला आणि काय करायचंय थोडं-थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि यामध्ये भरायचं आहे. अगदीच जास्त मिश्रण नका भरू. पहिले थोडं-थोडं घ्या. व्यवस्थितपणे ह्या पद्धतीने त्याच्या कडा दाबायच्या आहे सर्वात प्रथम म्हणजे. कडा हळूवारपणे दाबायच्या म्हणजे काय होतं कडांची जी डिझाइन आहे ना, ती मोदकावर छान अशी उमटते. त्यामुळे सर्वप्रथम कडेपासून आपण सुरुवात करायची. त्या ठिकाणी कडा दाबलेल्या आहेत बघा आणि मग हळू मिश्रणमध्ये भरून-भरून मोदक संपूर्णपणे छान असा भरून घ्यायचा आहे. त्यामुळे असा छान सुरेख असा आणि सुबक असा मोदक आपला तयार होतो. हे बघा दाखवल्याप्रमाणे एक्स्ट्राचं जे आपले मिश्रण आहे ते काढत जायचं आहे आणि खालून व्यवस्थितपणे त्याला प्रेस करायचं म्हणजे आकार छान धरतो आपला मोदक आणि आता लॉक उघडून घेऊयात. बघा किती सुरेख असा, सुबक असा कळ्यांचा मोदक आपला तयार झालेला आहे आणि त्यावर आपण एक केशराची काडी लावून घेऊया. आपल्या मिश्रणातलीच होती. तर बघा किती सुरेख आणि सुंदर असा हा मोदक तयार झालेला आहे. केसर घातल्यामुळे रंग देखील किती सुरेख आलेला आहे. आता ह्याच पद्धतीने आपण पुढचे मोदक देखील तयार करून घेणार आहोत. आपले अगदी खव्याच्या चवीचे छान असे रवा नारळ मोदक बघा या ठिकाणी रेडी झालेले आहे. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये 23 मोदक या ठिकाणी बनवून रेडी झालेले आहेत. एक मोदक आपण यातला फोडून बघूयात. बघा, अगदी छान असे टेक्स्चर आलेले आहे. रंग देखील बघा किती सुरेख असा आलेला आहे. अगदी सुरेख असा खव्यासारखा आपला हा मोदक दिसत आहे. आपण जर हवाबंद डब्यात जर हे मोदक फ्रिजमध्ये ठेवले तर साधारणतः 8 ते 9 दिवस देखील खूप छान असे राहतात. तर या सणाच्या दिवसांमध्ये या गणेशोत्सवाला आपण घरच्या घरी पारंपरिक चव राखून आणि अगदी वेळ वाचवून एकदम परफेक्ट असे रवा नारळ मोदक नक्कीच तयार करून बघा. तुम्हाला आजची माझी रेसिपी आणि रेसिपीमधील टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि हाइप करा म्हणजे माझी रेसिपी पुढे जाण्यास मदत होईल. तर माझ्या चॅनल खमंग खानदेशी नक्की सबस्क्राईब करा, बाजूची घंटी दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा सर्व रेसिपी तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान-छान आणि मस्त-मस्त भन्नाट अशा रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.